आताची पिढी आहे ती लगेच एक दोन मॅच खेळले की कोणाला ओळखत नाही, समोरचा कॅप्टन आपल्या सिनियर प्लेयरना पण ओळखत नाही ते लोक. त्याच्यामुळे ते क्रिकेट थोड्या दिवसांचं आहे. जर तुम्ही जमिनीवर राहिलात तर खूप दिवस खेळू शकता असं मला तरी नॉर्मली वाटतं सर. बरोबर, युवा खेळाडूंसाठी एक मी म्हणेन की हा मोठा संदेश आहे मित्रांनो. कारण मी पण तुम्हाला नक्की सांगेन की कधी डोक्यात हवा जाऊ देऊ नका, फिटनेसवर भर द्या. फिटनेस खूप महत्त्वाचा या मैदानात खेळतोय. मी म्हणेन की अणसूरवासीय तुमचं खरोखर भाग्य असेल की एक मोठा स्टार खेळाडू जो मोठमोठ्या स्पर्धेत खेळतो तो आज गौरव नए बल्लेबाज न्यू बैटर मैदान पर लक्ष्मण लक्ष्मण नाइक जो नए बल्लेबाज मैदान पर अपने बॉलिंग मार्ग पर आइकॉन खिलाड़ी इस टीम के साथ जुड़ चुके विकी पुजारा, और वो बॉलिंग मार्ग पर एक सफलता दिलाते हुए अपने टीम के लिए एक नाजुक शुरुआत। पिछला मैच बहुत अच्छा मुकाबला रहा। कल के दिन में दो टीम आराध्य स्पोर्ट अणसुर आरोंदा और गांगो माउली कणकवली फोंडा घाट क्रिकेट टीम, ये दो टीम आगे बढ़ चुके हैं। शाम के दौर में बिल्कुल एक लगभग सुपर ओवर जिसे कहते हैं, एक एक ओवर का मैच, और वो मैच जीतकर सामने रुकना पड़ा अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम को। इसी बीच न्यू बैटर मैदान पर और बॉलिंग बार पर विकी पुजारा इस ओवर को आगे बढ़ाते हुए 2 ओवर पावर प्ले का खेल शुरू का 6 ओवर का मुकाबला दोनों के बीच में। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बिल्कुल गेंद ने काटा बदला, टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली, एक बिल्कुल एंगल के साथ कट होकर बाहर की तरफ निकली, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। दो फील्डर है 30 यार्ड सर्कल से बाहर, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर और दूसरा है के बाद टोटल स्कोर 7 रन 2 विकेट के नुकसान पर। मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पांडू गावडे यांच्या शुभ हस्ते, कॅमेरामॅन सर गोपाळ वड्डा यांचा या ठिकाणी मान सन्मान केला होतो अध्यक्ष सन्माननीय पांडू गावडे यांच्या शुभ हस्ते. आणि गोपाळ एक मिनटं या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपल्याला विनंती, शुभेच्छा. आणि या युवा खेळाडूंना तुझ्याकडून काय संदेश असेल? स्पर्धा पहिली म्हणजे एकदम छान बनवली. आपल्या जवळपास इकडे आता कोणीच नाही करत, कारण सर्व जी अरेंजमेंट आहे चांगली, पडदे वगैरे चांगले लावले, त्यामुळे बघायला पण मजा येते मोबाईलवरती मॅच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यंग पोरग्यांसाठी काय, फिटनेस हा महत्त्वाचा विषय आहे. पण आताचे पोरगे जास्त मोबाईलमध्येच असतात. पण आता आम्हाला जवळपास 25 ते 26 वर्ष आली, क्रिकेट खेळतो आम्ही. पण पोरग्याने जरा, आणि जास्तीत जास्त आता कसे एक गाव झाल्यामुळे पोरग्यांनी जरा लक्ष ठेवा क्रिकेटवर, कारण क्रिकेटमध्ये पण आता पैसा आहे. आता व्यावसायिकच खेळ झालेला आहे, तुम्ही आता बघतात ISLमध्ये किती पैसे भेटतात ते. त्याच्यामुळे कसं पोरग्यांनी जरा लक्ष ठेवा खेळायला, कारण असं की नाही की खेळून फुकट झालं. कारण कसं आहे, पैसा हा महत्त्वाचा विषय आहे. कारण दुसरी गोष्ट कसं आहे, पैसा आहे तर सर्व आहे, कारण आपलं जीवनच हे पैशावरच चालतं आहे. थँक्यू. बघा गोपाळ, धन्यवाद. आणि गोपाळ, एक सर्व या गावातील रसिकांची एक इच्छा आहे तुझी या मैदानावर 50 धावांची बहारदार काही बघण्यासाठी. मी नक्की करेन, कारण आम्ही दरवर्षी इकडे खेळायला होतो, एकदा पण आम्हाला ही फायनल खेळायला भेटत नाही. कारण दरवर्षी इकडे 2 टुर्नामेंट होतात, ते आम्ही दुसरीकडे फायनलला कुठेतरी असतो. कारण आम्ही एकदा पण इकडे एकदाच काहीतरी आम्ही खेळलो, हीच ट्रॉफी होती मडकिलवाडी, ते आम्ही फायनल जिंकलो होतो. 25,000 प्राईज होते तेव्हा. पण आम्हाला ही वेळच भेटत नाही की इकडे फायनल खेळावं, कारण दरवर्षी कुठे ना कुठे मोठी टुर्नामेंट असते आणि आम्ही तिकडे जातो. त्याबद्दल कसं आहे, आता पण इकडे मॅच आहे आणि सावंतवाडीत पण 1 लाखची मॅच आहे रविवारीच. पण आम्ही त्यांना बोललो होतो पण की एकाच तारखेला मॅच लावू नका, पण त्यांचे पण काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे ते 1 तारीखलाच मॅच आहे. बघू, जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की इकडे खेळायचं. थँक्यू. धन्यवाद गोपाळ, बेस्ट ऑफ लक. खूप खूप धन्यवाद. अल्टीपल्टीवाला शॉट आपण बघतोय मैदानात आणि मिळत आहेत त्या 4 धावा. 4 धावांबरोबर चौकाराबरोबर धावफलक पुढे सरकतोय तो बरोबर 11. नवीन फलंदाज दादा नाईक हा मैदानात सज्ज होतोय, धावफलक पोहोचलाय तो 11. 2 गडी बाद, गोलंदाजीत बदल झालाय, पॉवर प्लेचं दुसरं षटक, बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो नारायण.
ओव्हरपिच चेंडू हा फॉल एक चांगला फटका डीप लॉंग आला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूवर चेंडूची परती करतोय गोलंदाज नारायण नवीन फलंदाज मैदानात. आणखी एक ज्याने भरपूर क्रिकेटचे ऊन पावसाळे बघितले ते अंकुश बांबर्डेकर हा मैदानात सज्ज झालाय. अष्टपैलू खेळाडू. आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू हातातून निसटतोय. जी जेडी था ये अशोक नाइक सर. जेडी जेडी सबसे खतरनाक खिलाड़ी है. ग्रैंड फिलिप्स इस नाम से पूरे तिरसे बांबाड़े में उनको जाना जाता है. लेकिन पहली बार हुआ कि उनके से कैच छूटा है. स्ट्राइक पर बल्लेबाज दादा नाइक ऑन साइड पर बहुत ही बेहतरीन टाइमिंग लेकिन शॉर्ट मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड करते और कोई रन नहीं कोई नुकसान नहीं. पावर प्ले का खेल समाप्त हुआ और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 12 रन 2 विकेट पर. स्पर्धेदरम्यान आपण मनोगत ऐकलं गोपाळ भटाचं आणि खूप चांगला उल्लेख केला युवा खेळाडूंसाठी. तुम्हाला खूप लांबवर खेळायचं आहे तर फिटनेस खूप महत्वाचा आहे. देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जी स्पर्धा सुरू झाली आणि त्या स्पर्धेत अगदी 2024 पर्यंत सातत्यानं गोपाळ भटा खेळतोय त्या स्पर्धेत. म्हणजे फिटनेस खूप महत्वाचा आहे आणि आज खेळाकडे बघितलं तर तुम्हाला खेळात पैसा आहे पण त्यासाठी तुम्हाला मेहनतही करावी लागेल. एका मोठ्या संघात तुम्हाला खेळायचं आहे तर खूप कष्ट खूप मेहनत करावे लागतील. वळूया पुन्हा मॅच कडे. या ठिकाणी गेंदबाजी में परिवर्तन. पावर प्ले का खेल समाप्त हुआ शुरू का 2 ओवर का और पावर प्ले के बाद अंकुश बांबर्डेकर आ चुके गेंदबाजी करने के लिए. एक बहुत अच्छा ऑलराउंडर है टीम के साथ काफी ढेर सारा अनुभव है और वो बॉलिंग बार पर और उनके सामने स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए और एक ओवरसीज खिलाड़ी जो बहुत अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उनके ऊपर भी बहुत कोई दारोमदार रहेगी. सोनू कांडड़े स्ट्राइक पर. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. फील्डिंग में बदलाव हो चुका है मैदान पर. पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद तीसरे ओवर की शुरुआत होती हुई ऑफ साइड पर एक डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर साई दिखाई देते हुए बाउंड्री लाइन पर एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक फील्डर को ऑफ साइड पर एक शॉर्ट टर्न में लगभग फ्लाइंग स्लिप पर और ऑफ साइड पर और एक फील्डर को यानी लगभग मेरे ख्याल से कवर पॉइंट या गली पर ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग एक डीप स्क्वायर लेग एक डीप मिड विकेट और एक वाइडेस्ट लॉन्ग ऑन. ये फील्डिंग की जमावट है मैदान पर. तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर. स्पर्धे दरम्यान आगमन होतंय. सन्माननीय श्री संदेश गावडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय. सन्माननीय श्री संदेश गावडे. या स्पर्धेसाठी क्रिकॉनचा चेंडू वापरला गेलाय आणि ते चेंडू सर्व पुरवलेत ते एक बहुत ही बेहतरीन शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर लेकिन उतनी शानदार फील्डिंग. देखना होगा 1 रन. दूसरा थोड़ा सा फुटबॉल भी मैदान पर देखने को मिला और जब तक गेंद को उठाते फील्ड करते 2 रन मुकम्मल किए. इस टूर्नामेंट के लिए क्रिकॉन की गेंद इस्तेमाल की गई है और वो जो गेंद है वो सभी जो कि गेंद इस टूर्नामेंट के लिए जिन्होंने पुरस्कृत किया है वो सन्माननीय सर संदेश जी गावड़े जिनका आगमन होता हुआ. सर आपका एक बार फिर से तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. फुलर लेन की गेंद इस बार ऑफ स्टंप पर एक डॉट गेंद और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. मुकाबला पहला बहुत अच्छा रहा दोनों के बीच का. एक बार ऐसा लगा पल भर में कि शायद राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम लगभग संकट में ऑन साइड पर खेलना चाहते थे. थोड़ा सा लेग कटर गेंद टिप्पा खाने के बाद ये गेंद थोड़ी नीची रही और ये विकेट की खासियत आप कल से बिल्कुल देख रहे हैं. बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय संदेश गावडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. गावडे साहेब आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपल्लबा ज्यांनी या स्पर्धेसाठी क्रिकॉनचे बॉल रस्त्यावरची कुठेतरी गाडी लावलेली आहे त्याचा आरसाचा थोडासा रिफ्लेक्ट हा फलंदाजाच्या चेहऱ्यावर पडतो त्यासाठी विनंती आहे. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. आपल्या मणकिलोडी चॅम्पियन ट्रॉफी सर्व आम्ही आयोजक आपलं धन्यवाद देतोय. संदेश गावडे यांना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी आपलं स्वागत होत आहे.
अंकुश बामर्डेकर अपने बॉलिंग बार पर थोड़ी सी पटकी हुई गेंद, इस बार कंधों का ज्यादा इस्तेमाल किया, गुडले स्पॉट पर थोड़ा उछाल ज्यादा मिला और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। पहली बार जो इस टूर्नामेंट के साथ ये क्रिकॉन की गेंद जो टेनिस क्रिकेट की ऑफिशियल गेंद है और उसका जो कि इस्तेमाल फुलर लेन की गेंद आपने बिल्कुल पिछले मैच में करामत देखी थी इस गेंद की, जो गेंदबाजों के लिए बिल्कुल जो कि घातक थी। लेग बाइज का इशारा अंपायर का और एक सिंगल बना, लगभग मैच में हावी हो चुकी थी आडेली क्रिकेट टीम, लेकिन वहीं पर अंतिम क्षणों में जो कि दोनों को बिल्कुल बल्लेबाजों को भी मौका दे रही है ये क्रिकॉन की गेंद और गेंदबाजों को भी जो कि मदद कर रही है, तो एक बिल्कुल जो कि मैच के लिए अच्छी गेंद है ये क्रिकॉन की गेंद और उसी गेंद पर ये टूर्नामेंट खेला जा रहा है। और उस टूर्नामेंट के साथ संदेश जी गावड़े जिन्होंने ये जो कि गेंद पुरस्कृत किया है, जिनका आगमन बिल्कुल जो कि मान्यवर कक्ष में। सन्मान्य संदेश गावडे यांना विनंती, आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण यायचं आहे, आपलं सहर्ष स्वागत होतं या स्पर्धेच्या माध्यमातून। निम्मी षटकं समाप्त होत आहेत, म्हणजे 3 षटकं, या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय तो 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। एक भव्य दिव्य स्पर्धा शेवटच्या दिवशी, अंतिम दिवशी खेळाडूंबरोबर सर्व प्रेक्षकांना पण जेवणाची व्यवस्था, सायंकाळच्या सत्रात उखाणे घेण्याची महिलांसाठी स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी 2 पैठणी बक्षीस म्हणून या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेत। ही महिलांसाठी स्पर्धा उखाणे घेण्याची अल्टी पल्टी की कोशिश, लेकिन बिल्कुल कामयाब नहीं रहे। लेग कटर गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी इस बार और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। एक बहुत अच्छी गेंदबाजी मैदान पर होती हुई, टॉस जीता सोम स्पोर्ट तेरसे बाम्बरडे क्रिकेट टीम ने। गेंदबाजी का फैसला शिवशंभो कोंडूरा क्रिकेट टीम को बल्लेबाजी को मौका दिया, लेकिन वो स्कोर नहीं दिखाई दे रहा स्कोर बोर्ड पर। ऑन साइड पर बहुत ही बेहतरीन एक स्लॉग स्वीप, डीप स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर, नजाकत भरा छक्का 6 रन के लिए। विकी पुजारा अपने बॉलिंग मार्क पर और गेंदबाज का कमबैक, सफल हुए थे ज्यादा, बल्लेबाज को बिल्कुल रीड किया था, फॉलो किया था गेंदबाज ने, गेंद को थोड़ा सा आगे रखा, गेंद टर्न हुई, मिडिल स्टंप के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। नहीं सर, देखिए किस तरह से माहौल बन रहा है। एक बड़े गेंदबाज के सामने एक बड़ा शॉट निकल चुका है, लेकिन उसके बाद की कहानी क्या है, डॉट गेंद। देखिए एक बड़े गेंदबाज के ऊपर जब हल्ला बोलते तो उसके बाद आपको इक्का दुक्का बनाकर वो और कम से कम 10 रन का चाहिए मैदान पर, उस सोच के साथ जाना पड़ेगा मुकाबले में, क्योंकि सामने वाली गेंदबाजी बहुत तगड़ी मैदान पर है। वापस मैदान में खेल चलता राइट और विकेट से, और बिल्कुल इस बार अंदर की तरफ आती हुई गेंद, विकेट कीपर चुके गोट्या, हालांकि थोड़ी सी खराब फील्डिंग भी हुई वहां पर लॉन्ग लेग सीमा रेखा पर, जबकि दूसरा निकला कॉल उतना अच्छा। अब देखना पड़ेगा इशारा अंपायर का क्या आता हुआ। तीसरा भी मैदान पर निकल चुका है, शायद दौड़ते तो चौथा भी निकल सकता है। 3 रन वहां पर निकले 22 के रूप में मैदान पर, मतलब जो गेंद डॉट होनी थी वहां पर विकेट कीपर से गलती हुई और उसी का नुकसान भुगतना पड़ा। 3 रन पर इस वक्त टीम का स्कोर पहुंचा 25 पर। सोनू राणे जो कि स्ट्राइक पर है, एक आक्रामक खिलाड़ी, विस्फोटक खिलाड़ी है, विध्वंसक खिलाड़ी है, लेकिन सर जी इनके सामने आज थोड़ा सा फंसा हुआ लग रहा है मुझे। गेंदों को अंदर बाहर डाल रहे इसलिए परेशानी हो रही, लेकिन ये शांत बैठने वाला खिलाड़ी है ही नहीं मैदान पर। ओ कदमों का इस्तेमाल किया वहां पर, फिर से देखिए वो गलत विकेट के पीछे कार्य मैदान पर, और एक शायद गेंद छोड़ी गई, लग रहा था शायद बल्ले से सर थोड़ी सी आवाज आई थी मैदान पर। पच्चीस रन पर पहुंचा टीम का स्कोर। सोनू कांदे को मिलता हुआ जीवनदान, विकेट कीपर गोटे आज थोड़े से संकट के घेरे में। देखिए आज सबसे शुरुआत की आज मैदान पर जो कि ग्राउंड फील्डिंग पर
इस समय पर गोटिया जो कि खराब फील्डिंग, 2 गेंदों पर शायद वहां पर एक कैच भी छोड़ चुके हैं। और बीट क्या आवाज है, टप्पा खाते गेंद बाहर निकली, लेग ब्रेक गेंद थी। देखिए इससे पहले की गेंद अंदर की तरफ, इसके बाद की गेंद बाहर की तरफ, और भूलैया मैदान पर इस खेल में 3 ओवर का, जबकि इस वक्त 4 ओवर का खेल समाप्त हो गया और 4 ओवर में टीम का स्कोर 25 रन मैदान पर। ये सब कुछ जानकर हमें रोशन दे रहे, रोशन हमारे स्कोरर है, बेहतरीन स्कोरर रोशन, जो कि इनके बड़े भाई भी गिरीश भी बेहतरीन स्कोरिंग करते। बरोबर कृष्णा कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररचं काम खूप महत्वाचं असतं. आमचे यशवंत किंदळेकर आणखी एक चांगले स्कोरर, परंतु बिलकुल थोडंसं पायाच्या दुखापतीमुळे या स्पर्धेसाठी येऊ शकत नाहीत. ते पण सामना बघतायत, त्यांनी शुभेच्छा दिल्यात. सांगे प्रीमियर लीगचे विराज तेंडुलकर स्पर्धा बघतायत. मांद्रे चॅम्पियन्स स्पर्धेत कुमारी त्रिवेणी सावंत ही पण स्पर्धा बघते, आणि त्याचबरोबर आमचे मित्र कॉम्प्युटर स्कोरर म्हणून ज्यांना अखिल परब. अखिल परब सामना बघतायत. खूप खूप धन्यवाद. गेंदबाजी में फिर से एक बार अंकुश बांबर्डेकर, खुद का दूसरा फुल टॉस गेंद, इस बार खेला गेंद को ऑफ साइड पर, कवर पर, और गेंद निकलती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर. रन मिल गए स्कोर के खाते में. चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 29 रन टोटल. ठीक है, 29 पर पहुंचा टीम का स्कोर। और इस बार मिस टाइम हवा में गेंद, खुद गेंदबाज के लिए मौका, आसान न होगा, लेकिन उस बड़े मौके को एक बड़ा खिलाड़ी सरल आसान बनाता हुआ लपका उस कैच को और चलता गया खिलाड़ी को आउट मैदान पर, और एक विकेट निकला 29 रन पर। अशोक नाइक सर, बिल्कुल बड़ा मुकाबला इस तरफ पर, देखिए किस तरह से माहौल बनेगा, बेहतरीन माहौल। और हमारे साथ यश जो कि इस वक्त डीजे ऑपरेटर यश उजो। धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो साईश खोत. भरपूर प्रेक्षक मैदानात अवतीभोवती दिसत आहेत, मान्यवर दिसत आहेत, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि भरपूर प्रेक्षक जे आपल्याच गावातील अणसुरहून मुंबईत वास्तव्यास असतात नोकरी धंद्यानिमित्त, ते पण या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून, tenniscricket.in माध्यमातून. मित्रांनो, तुमचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान आपल्या गावातील स्पर्धा तुम्ही अगदी बघतायत मुंबईत कामानिमित्त घर बसल्या, आणि तुमचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. लागोपाठ आणखी एक हादरा देतोय तो अंकुश बांबर्डेकर. ऑन ट्रिक आपल्या बॉलिंग मार्कवर आल्या आल्या मोठा फटका टोलवायचा, एक शॉर्ट आर्म पुलचा फटका अंगलट येतोय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय, चौथा गडी तंबूमध्ये परततोय, धावफलक मात्र पोचतोय तो बरोबर 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. का तन्मय मैदान पर नया खेल के रूप में पहुंच चुका है, 2 गेंदों पर अपने फॉल्ट में एक बेहतरीन जो कि फील्डिंग मैदान पर खुद अंकुश सर के मैदान में। और इस बार सीधा खेला गया, गेंदबाज की तरफ कोई रन वहां पर नहीं मिलेगा, हैट्रिक भी नहीं वहां पर मिलती हुई। देखिए सर जी, आपने स्कोरिंग की बात की, अंसुर गांव का एक सुपरमैन है जिसको लोग सुपरमैन कहते हैं, प्रदीप जो कि बिल्कुल हरीश देवलकर, जो कि सर जी आज वो मुंबई में मैच देख रहे हैं, या एक बेहतरीन स्कोरर है, सुपरमैन इस नाम से लोग इनको जानते हैं पूरे एरिया में। लेकिन देखिए चौथी भी गेंद डॉट निकली, 2 विकेट निकली, 2 लगातार गेंदें डॉट निकली, 29 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। 4 विकेट पर यश किंदळेकर की सर जी बात ही कुछ अलग है। यश किंदळेकर हो, साथ साथ विराट तेंदुलकर हो, साथ साथ अखिल परब जो कि हमारा करीबी दोस्तों कंप्यूटर स्कोरर, उनकी स्कोरिंग पर बात ही सर जी अलग है।
लेकिन अखिल परब की हम ज्यादा बात करते हैं हमेशा, क्योंकि देखिए किस बल्लेबाज का नाम क्या है, किस बल्लेबाज में साल भर में कहां पर बैटिंग की, फील्डिंग की, कहां पर कैचेस लगे, कितने मालिकावीर, कितने मैन ऑफ द मैच, और कौन सा ओवरसीज खिलाड़ी कहां से, किस गांव से, किस एरिया से आता है, ये सब कुछ जानकारी उस अखिल परब सर के पास रहती है. इसलिए गोवा राज्य का कॉम्प्युटर स्कोरर हम सर इसको कहते हैं. बरोबर बरोबर कृष्णा. अचूक बिनचूक माहिती म्हणजे अखिल ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो त्यावेळी 12वा खेळाडू जरी उपलब्ध नसला तरी चालून जाऊ शकतं. सामना संपतोय 5 षटकांचा. या 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय तो 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. शुभानंद कोयंडे आणखी एक उत्कृष्ट स्कोरर. बिलकुल कित्येक वर्ष सुनीलजी तांडेल त्या स्पर्धेत सुद्धा गुणलेखकाचं काम करतात. स्कोरर हमने बहुत देखे, आपने भी बहुत देखे, लेकिन सबसे अगर मैं कहूँगा चाहिए था स्कोर तो अखिल परब. क्या स्कोरिंग सर जी, कुछ बताने की कुछ जरूरत ही नहीं पड़ती है. शॉट कहाँ पर खेला ये भी वो बता सकता है. मतलब सर जी उसके पास जानकारी सब बातों की, किसी भी खिलाड़ी, इंटरनेशनल खिलाड़ी हो या मुंबई का खिलाड़ी, कोई लोकल स्टार हो, हर किसी का रिकॉर्ड उसके पास रहता है. इसलिए सर जी उसके साथ हमेशा बैठते हुए कुछ अलग सा मजा ही रहता है कॉमेंट्री में. बिल्कुल. और हमारे मालवणी समालोचक बादल चौधरी, उन्होंने उनका फिर से जो कि नामाकरण किया है कंप्यूटर स्कोरर. गेंदबाजी में परिवर्तन, अंतिम ओवर का खेल, 2-3 बड़े शॉट की सख्त जरूरी है मैदान पर बल्लेबाजों को. और ये पहली गेंद फ्लाइटेड गेंद, लेग ब्रेक गेंद. बिल्कुल बल्लेबाज को खड़े खड़े एक बड़े शॉट के लिए निकले थे मिड विकेट पर, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. बबल नहीं का आ चुके गेंदबाजी के लिए. आजकल बिल्कुल गेंदबाजी में भी हिस्सा ले रहे अपने टीम के साथ और काफी प्रभावशाली. और इस बार गेंद खड़ी हो गई कवर पॉइंट पर, लगभग नो मैंस लैंड में. 1 रन दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज, और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में. 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में, और 2 रन के साथ टोटल आगे बढ़ा 31 रन पर 4 विकेट के नुकसान पर. आखिरी ओवर मुकाबला मैदान पर सोम स्पोर्ट तेज से बाम्बरडे और शिवशंभो कोंडूरा, इन 2 टीमों के बीच में. वापस खेल मैदान पर, चेंज ऑफ पेस की गति पर स्लिप में खिलाड़ी मौजूद है, वहां पर गेंद निकली और एक विकेट मैदान पर निकला. 31 रन पर और एक विकेट निकला बबल नाइक के खाते में निकलती हुई ये पहली सफलता. खेल बिल्कुल लाजवाब बना मैदान पर. तमाम दर्शक जानते हैं, तमाम बिल्कुल जानते हैं इस समय पर क्या हालात है मैदान पर. और यूट्यूब के माध्यम से जो मुकाबले देख रहे हमारे काफी दोस्त यश किदलेकर सर हो, साथ साथ और कुछ दर्शक जो इस मैच का आनंद उठा, सभी को हमारा प्यार भरा नमस्कार. लेकिन सर जी हम बात हमेशा करते हैं कुछ स्कोररों की, और उनमें एक गोवा राज्य की और एक स्कोरर है पूजा, जो बिल्कुल आपको पंजीम में बहुत बार मिल चुकी है. स्कोरर की बिल्कुल हम चर्चा कर रहे थे. जब कृष्णा टाई मैच होता है ना तो स्कोरर बिल्कुल महत्वपूर्ण रहता है. उमेश आजगावकर उर्फ भाऊ, अलग सा उनका स्कोर बुक है, लेकिन जब टाई मैच होता है तो स्कोरर बहुत महत्वपूर्ण रहता है. और एक नए बल्लेबाज मैदान पर, और बबल नाइक सफलता दिलाते हुए अपने बॉलिंग बार पर. इस आखिरी ओवर का खेल मैदान पर जारी है. 6 ओवर का मैच है. और फिर से बीट क्या ऊपर टप्पा खाते गेंद ने सर जी काटा बदला. देखिए क्या बिल्कुल लाइन ऑफ टर्न के आसपास रख रहे और वहां से गेंद बाहर निकल रहे. और बबल नाइक, आपने बिल्कुल सही कहा, आजकल ये गेंदबाजी करते, शुरू में गेंदबाजी करते थे लेकिन उतनी घुमाव नहीं, उतना कंट्रोल नहीं था, लेकिन आजकल बहुत अच्छा कंट्रोल उनकी तरफ से देखने को मिलता हुआ. और लाइन देखिए अंदर बिल्कुल अच्छा. यहाँ पर थोड़ी सी वाइड बॉल का इशारा देखिए सर जी. और एक जो कि हमारा करीबी दोस्त राज सोनूर लेकर जो कि इस मैच का आनंद उठा रहा है, जो कि दाजी नहीं कि हमेशा मैचेस देखता है, बबल के देखता है, उनके साथ हमेशा देखने को मिलता है, और वो भी इस मैच का लुत्फ उठा है. आपका भी हार्दिक स्वागत राज. ऑन साइड पर घूमकर खेला, स्क्वायर लेग सी मारेगा, पर खिलाड़ी है वहां पर, लेकिन उनसे थोड़ी सी गेंद आगे गिर चुकी है, लेकिन तब तक दूसरा रन मैदान पर बनता हुआ. 34 पर पहुंचा टोटल स्कोर. बैकअप हो रहा था मैदान पर, शॉर्ट कवर पॉइंट पर मिले 2 रन स्कोर के खाते में. और मेरे ख्याल से कृष्णा, जिस तरह से गोपाल वाटा ने शुरू में अक्षय गाटवड़ जो बल्लेबाज थे, उसके बाद वो गेंदबाजी के लिए इस्तेमाल कर गए, और मेरे ख्याल से ओडावड़ा क्रिकेट टीम के लिए अच्छे संकेत है कि बबल नाइक गेंदबाजी के लिए भी बिल्कुल अपने टीम के लिए अच्छा योगदान दे. फुल लेंथ की गेंद इस बार खड़े खड़े खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. तो इसी के साथ ये ओवर की समाप्ति हुई. 6 ओवर का खेल समाप्त हुआ. 34 रन टोटल, और टारगेट है 35 यानी 35 रनों का. बजाओ हो जाओ.
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 34 धावा जमवल्या कोंडुरा क्रिकेट संघानं. उभरते सितार त्यांच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. कोंडुरा क्रिकेट संघाच्या कोट्यातून आयकॉन खेळाडू सोनू कानडे आपण पाहतोय, दादा नाईक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज असेल. 36 चेंडू 35 धावांचं योगदानासाठी सलामीची बिनीची जोडी मैदानावर. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तो गोट्या कोबल. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा एक तगडा खेळाडू, अतिशय अगदी कमी वयामध्ये ज्या खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नावाच्या दबदबा नेऊन सोडलाय, ओढावडीचा सुपुत्र चॉकलेट बॉय बबल नाईक सज्ज झालाय. मोठ्या फटक्यानं स्वागत केलंय, ज्या बबल नाईकचं कौतुक केलंय. अगदी कमी वयामध्ये या खेळाडू सुरुवात केली. खेळाडू दादाजी नाईक गुफा फट्टाच्या नेतृत्वाकडे खेळत असताना, अनेक कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना मालिकावीरावर उत्कृष्ट फलंदाज अशी कित्येक बक्षिसाच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरली गेलेली आहेत. तो बबल नाईकनं सुरुवातच दणक्यात केली. 35 धावांचा जरी लक्ष कमीच असला तरी धावसंख्या ही अनिवार्य पॉवर प्ले षटकातच जमवायची आहे. आणि कोंडुरा क्रिकेट संघाच्या गोलंदाजावर लक्ष्मण नाईकवर पहिल्या चेंडूवर हल्लाबोल करत, चौकारणा आघात करत 4 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 4 धावा धावपलकावर. कोलवा टप्प्यावर चेंडू खोदून काढला, क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. धावगिरीसाठी नकार दिला बबलला, कारण जोखीम पत्करायची नाही आहे, घाई करायची नाही आहे. मैदानावर सन्मानजनक क्रिकेट खेळायचं आहे, कारण पहिला सामना भूमिष्ठ टायगर आलेली क्रिकेट संघासाठी भरपूर काय सांगून गेलाय. ती जलबाजी झाली, त्या जलबाजीत पहिल्या सामन्याला नमस्कार करावा लागलाय. आडव्या बॅटनं पटकावण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकानं चूक केली. यष्ट्यांच्या मागे त्याच्या शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकानं चूक केली आहे आणि जवळजवळ एकेरी धावसंख्येचं रूपांतरित दुहेरी धावसंख्येमध्ये झालंय. आणि वाईट बॉल, एकूण 3 धावा, बाईच्या स्वरूपात 2. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 3. या धावसंख्येनं 7 तर बनल्यात. लक्ष्मण नाईक सज्ज आलाय आमच्या मानर कक्षाच्या एंड खंड. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा एक देखना फटका, चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी. दोन चौकानं आगाज केलाय, बाईकच्या स्वरूपात, स्क्वेअरच्या स्वरूपात. एकूण 3 धावा, 11 तर बनल्या आहेत. फुल टॉस आहे, चुकीला नाही आहे. मापी गती परिवर्तन टाकायचं होता. बबल नाईक ऑन फायर. आक्रमण पसंत केलं बबलनं. अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्येच मोठी फटकेबाजी करावी हे इरादे बबल आखले आहेत. जरी कमी धावसंख्येचा सामना असेल तर एक खिलाडी सेनाबरोबर मला लढायचा आहे आणि त्यासाठी त्यानं सुरुवातच लक्ष्मण नाईकवर हल्लाबोल करत केली. धावा धावपलकावर आपण पाहतोय. 17 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 1 हे लक्ष्मण नाईकचं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बबल नाईकच्या बॅट मधून डोळ्यांचं पारड फेंडायला डीप मिड विकेटला चेंडू, सी मारे शेबाहेर. 6 धावांसाठी. 17 आता बनलेत ते मात्र 23.
धन्यवाद लाईनमनसाठी. आपण ठेवूया. भरपूर लांब गेला होता बॉल आणि त्यांनी लगेचच शोधून आणलाय. सोमस्पोर्ट अणसूर त्याचे बापाडे क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळतो आणि बबन नाईकनं काय सुरुवात केली आहे. आयकॉन खेळाडूच्या स्वरूपात तो मैदानावर खेळतोय. 2 आयकॉन खेळाडू सुजय पाटकर आणि धनंजय राणे. आपल्याला विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा त्याकडे फटका अतिशय सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आलाय. सुरेश क्षेत्ररक्षण केलंय आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 24 धावा धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जवळजवळ विजयाचे दरवाजे सोमस्पोर्ट अणसूर क्रिकेट संघाच्या जवळजवळ उघडले आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा झाल्यात धावपलकावर. 24 अजूनही करायचा आहेत. त्या मात्र धावा जिंकण्यासाठी विजयासाठी आता मात्र तरी 11 धावांची आवश्यकता. सांघिक धावपलकावर तो मात्र 24 धावपलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. हर्ष समोर आहे. फलंदाजी जरा बहरलेली चालू केली आहे. हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला. बबन नाईक या चेंडूवर पण मोठा फटका टोलवला असता पण बबन नाईकनं जोखीम पत्करले नाही आहे. त्याला गोट्या कुबलला स्ट्राईकला आणायचं होतं कारण यानंतरची मॅच एक तगडी मॅच आहे. गोट्या कुबलनं चेंडूवर जे काय चेंडू फळीवर चेंडू घ्यावे, सुंदर फलंदाजी करावी हे त्याचे इरादे आहेत बबन नाईकचे. एकेरी धावसंख्येनं 25 तर बनलेत. योगेश बरोबर पुढील सामन्यात खूप मजा असेल ज्यावेळी फलंदाजीसाठी दाजी नाईक असेल आणि गोलंदाजीसाठी असेल तो बबल नाईक. म्हणजे जे एकाच संघात कायम खेळतात. पुढील सामन्यात मात्र ते परस्पर विरोधी आपल्याला मैदानात दिसतील. हलक्या हाताने घेऊन काढलाय. एकेरी धावसंख्येसाठी नकार दिला बबलला. 10 तर पाहिजे. 25 धावा धावपलकावर. दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूनं गोलंदाजी असेल विकी पुजारा आणि दर्शन बांदेकरची फलंदाजी. हे पण तंत्र असेल. गोपाळ भट्टची फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. आणि हल्लीच्या मोसमला बबल नाईकनं पण सुंदर गोलंदाजी लेग ब्रेक फिरकीचे चेंडू आपल्याला बघायला मिळालेत. आणि एक फलंदाजांना त्यानं नाचवलं आपल्या गोलंदाजीनं. शॉर्टम पुलचा फटका टोलवायचा होता. उंची घेतली होती चेंडूनं आणि क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत देत चेंडू जवळजवळ हा चौकारासाठी काढला जातोय. चौकारानं सांघिक धावपलकावर मात्र ते सोमस्पोर्ट अणसूर हॉटेलचे मामाडे क्रिकेट संघ पोहोचला. 29 धावा. मालकांच्या मुखवट्यावर स्मिता असते आहे कारण बबल नाईकनं सुरुवात केली आहे आणि याचे संघाचे संघ मालक संतोष सळमळकर आहेत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता गोट्या कुबलचा. आडव्या बॅटनं बघायला मिळतोय फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकानं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 30 धावा धावपलकावर. बघूया बबल नाईक एका मोठ्या फटक्यानं सामना समाप्त करेल की गोलंदाजीमध्ये गोलंदाज तो आपल्याला बघायला हर्ष त्यानं कमबॅक करायला सुरुवात केली आहे पण धावा भरपूर कमी झाल्या. कोंढरा क्रिकेट संघाचे उभरते सितारे आहेत. एका मोठ्या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत. सुंदर क्रिकेट त्यांना पण खेळावं लागेल पण या खेळाडूंना दाद द्यावी लागेल आणि त्याचे एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा या पद्धतीने ते स्पर्धा होत आहेत. मोठा फटका टोलवायचा होता. वेगावर स्वारून गोलंदाजी केली. एक गाव एक संघ संकल्पनेतून नाईक सर ज्या स्पर्धा होत आहेत त्यामुळे अनेक नवीन चेहरे अनेक नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. दोन षटकांचा खेळ समाप्त. 30 धावा धावपलकावर. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. चेंडू 24 ला करायचा आहे 5. थोडासा एकतर्फी योगेश सामना मैदानात होतोय आपण बघतोय. आज कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप शुभेच्छा देऊया. अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप कमी खेळाडू आपण बघतो आणि असाच एक अष्टपैलू खेळाडू वेंगुर्लेतील गणेश कुबल आपल्याला आज कॉमेंट्री बॉक्समधून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अंकुश आपण पाहतोय. अंकुश बांबार्डेकरनं सुंदर गोलंदाजी केली. विकी पुजाराची सुंदर गोलंदाजी.
बबल नाईकचे फिरकीचे चेंडू आपण बघितलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाजी आहे या संघाकडे, कोंढवा क्रिकेट संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजीमध्ये जलबाजी केली आहे. 60-55 जरी झाले असते तरी मॅच मध्ये मजा आली असते. शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल. शेतकऱ्यानं MS धोनी स्टाईलनं सामना समाप्त केलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी घोषित करू. त्याआधी सोमस्पोर्ट अणसूर क्रिकेट टेनिस बाबाडे क्रिकेट संघाचा कर्णधार टॉससाठी या आणि राजाराम मॉरिस क्रिकेट संघ कर्णधार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही कॅप्टन या नाणेफेकीसाठी या. आणि त्याचबरोबर विकी पुजारा, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. या स्पर्धेदरम्यान तुमचं मनोगत, तुमच्या शुभेच्छा नक्की ऐकायला आम्हाला आवडतील. आणि त्याचबरोबर कॅप्टन, दोन्ही कॅप्टन या. एक छोटासा 5 मिनिटांचा ब्रेक असेल, कारण सलग सामना तेरसे माबर्डे क्रिकेट संघ खेळतोय, त्यामुळे 5 मिनिटं फक्त. परंतु त्या अगोदर नाणेफेक करूया. आणि त्याच अगोदर योगेश, मॅन ऑफ द मॅच या मॅचचा 22वा फलंदाजीत आणि गोलंदाजी 2 गडी बाद करतोय तो बबल नाईक सामनावीर मानकरी ठरतोय. बबल नाईक, आपण यायचं आहे. आणि त्या अगोदर योगेश, विकी पुजारा बरोबर चर्चा करूया. खूप लांबून हा खेळाडू या स्पर्धेत आलाय. त्याच्या मनोगत, त्याचं नवीन खेळाडूंसाठी, युवा खेळाडूंसाठी मार्गदर्शन आणि या स्पर्धेविषयी त्याच्याविषयी जाणून घेऊया. मराठी बोलता सांगलो तो. मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पांडू गवडे यांना विनंती करतोय. खूप दूरवरून कोल्हापूरवरून जवळजवळ इथपर्यंत प्रवेश या ठिकाणी आमच्या स्पर्धेमध्ये 300 किलोमीटरचं अंतर गाठून या स्पर्धेमध्ये प्रवेश केलाय. सन्माननीय पांडू गवडे यांच्या शुभ हस्ते विकी पुजाराचं हे मात्र स्वागत केलं जात आहे. विकी एका तो मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो. हे गावातील क्रिकेट स्पर्धा, मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये व्यावसायिकच्या माध्यमातून आपल्याला तुला बघायला भरपूर वेळा आम्हाला वाटलंय. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाज, भरपूर किताब आहेत तुझ्या नावावर. आणि काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि सर्व या ठिकाणी सुंदर आयोजनाबद्दल? नक्कीच या टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर असं वाटतं की आपण एक नामांकित मोठीच टुर्नामेंट खेळत आहोत असं मला वाटतंय. या टुर्नामेंटचं म्हणायला गेलं तर 2 लाख 3 लाखचं नियोजन जसं असतं तसंच ते नियोजन आज आपल्याला बघायला मिळतंय. आणि विकी, तू खास करून भरपूर गोलंदाजीसाठी फेमस आहे. एक गाव एक संघ आहे क्रिकेटमधून बरेच उभरते सत्र आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा खेळाडूंना तुझ्या अनुभवानं काय सांगशील? गोलंदाजी कशा पद्धतीने आपल्याला करावी, क्रिकेटमध्ये काय महत्त्वाचं आहे? नक्कीच आपल्याला क्रिकेट जर लॉंग टाईम खेळायचं असेल तर फिटनेस हा इम्पॉर्टंट आहे. आज बघायला गेलं तर काय प्रत्येक खेळाडू आज 1 मॅच किंवा 2 मॅच खेळल्यानंतर असं असतं की बाबा मी माझ्यासारखा टीम, म्हणजे मी आहे म्हणून तर टीम आहे असं त्याला वाटत असतं. पण हे आपण हे न बाळगता आपण चांगला खेळ केला पाहिजे, आपलं गावाचं नाव मोठं केलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. ते आपल्या डोळ्यासमोर ठेवून, ते ध्येय ठेवून आपण फिटनेस तसंच आपण आपल्या गावासाठी काय देतोय हे इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद. आणि तुमच्या क्रिकेटमधील एक अशी आठवण जी तुम्हाला अजूनही आठवते, अनेक सामने तुम्ही खेळलात, ती आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून सांगायच्या आहेत? नक्कीच सांगायला गेलं तर माझं नातं भरपूर असं सिंधुदुर्गाबरोबर जोडलं गेलेलं आहे. तसं म्हणायला गेलं तर कणकवलीमध्ये झालेली जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये सेमीफायनलमध्ये जे क्रुशल मॅच चालू होती सेमीफायनलची, त्यावर पहिलीच ओव्हर मी मिडन ओव्हर टाकली होती. ती एक माझ्यासाठी सुखद, म्हणजे एकदम चांगले अनुभव असं म्हणावं लागेल मला सिंधुदुर्गमध्ये. त्यानंतर क्रिकेटचा प्रवास अतिशय सुंदर होत गेला. रणधुंजर वैभववाडी क्रिकेट संघाच्या गोट्यातून आपल्याला बघायला मिळालं. विकी, तुला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. इथपर्यंत तू पोहोचला आहे आमच्या या मैदानावर, त्यासाठी शुभेच्छा. आणि आपण वळूया दुसऱ्या मॅचकडे. आणि त्यानंतर पांडू गवडे यांना विनंती करतो, ओव्हरसीज खेळाडू सुजय पाटकर आणि धनंजय राणे, भूमिश टायकर आडळी क्रिकेट संघाचे 2 आयकॉन खेळाडू, त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जातं.
आणि सुजय पाटकर आपल्याला पण विनंती, आपलं पण स्वागत मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग गावडे यांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही कॅप्टन नाणेफेक करूया. आणि पाटगावकर काका, आता मात्र दोन खेळाडू परस्पर विरोधी असतील, बबल नाईक आणि दाजी नाईक. पाटगावकर काका, तुमचा सपोर्ट कोणाला असेल? मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बबल नाईकला विनंती या ठिकाणी यायचं आहे. बबल नाईक आयकॉन खेळाडू, सोल स्पोर्ट टेळसे बाबाडे क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू या मॅचचा बबल नाईक, आपल्याला विनंती आहे. सन्माननीय विष्णू परब यांच्या शुभ हस्ते झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण बघितलंय आणि सुंदर क्रिकेट खेळत असताना अतिशय सुंदर फलंदाजी करतोय तो बबल नाईक. बबल नाईक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बबल, आज एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय आयकॉनच्या स्वरूपात. एक गाव एक क्रिकेट खेळत असताना या मैदानावर तू मेगा फायनल पर्यंत पोहोचला होता. मेगा फायनल पण विजयी संघ आहे वडोदरा क्रिकेट संघ. आणि या मैदानावर खेळत असताना खेळपट्टीबद्दल आणि बरंच तुझी क्रिकेटची जशी सुरुवात झाली त्या सुरुवात तुझ्या क्रिकेटच्या माध्यमातून आणि मंडळाला शुभेच्छा आपल्या दोन शब्दात द्यायच्या आहेत. या ग्राउंडवर मी 4-5 वर्ष झाली हे खेळतोय. झेंडोबा चषक दरवर्षी खेळत आलो आहे. याला हल्लीच आम्ही फायनल मारली आहे झेंडोबा चषकची, त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स आहे आणि आता पण जिंकण्याचा प्रयत्न